नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज तुम्हाला मी सँडविचची रेसिपी दाखवणार आहे। त्याला लागणारे साहित्य तुम्हाला मी दाखवते। 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी पनीर, 1 वाटी कांदा, 1 वाटी गाजर, 1 वाटी बीट, 2 बटाटे उकडवून सोलून घेतले, मीठ चिमूटभर काळी मिरी पावडर आणि चीजचे 2 क्यूब घेतलेत आणि त्यासाठी लागणारी चटणी सँडविचसाठी 5-7 मिरच्या, लसूण 2-3 पाकळ्या, 2 इंच आलं घेतलंय, थोडं जिरं घेतलं, 1 लिंबू, 1 वाटी पुदिना, 1 वाटी कोथिंबीर आणि 1 ब्रेडचा पॅकेट घेतलाय। तर आपण पहिल्यांदा सँडविचची चटणी बनवून घेऊया, नंतर मग सँडविच तुम्हाला दाखवते कसं बनवायचं ते। सँडविचच्या स्टफिंगची तयारी करूया। त्याच्यामध्ये पहिल्यांदा कांदा टाकूया, पनीर तुम्हाला आवडत असेल नसेल तुमच्या मर्जीने तुम्ही काही टाकू शकता। पनीर नाही टाकलं तर चालेल, कोणते गाजर बीट टाकलं नाही टाकलं तर चालेल, पण मी हे सर्व मिक्स बनवून तुम्हाला सँडविच बनवून दाखवणार आहे। छान लागते सँडविच, तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीने। काळी मिरी, मीठ, चीज टाकूया थोडं किसून, किसून तुम्हाला जे जे आवडतं ते तुम्ही टाकू शकता तुमच्या ह्याच्यात। याच्यामध्ये कोण काकडी पण टाकू शकतं, शिमला मिरची टाकू शकतं, तुम्हाला आवडेल तसं तुम्ही टाका। नाही आवडलं तरी नाही टाकलं तरी चालेल, पण हे लहान मुलांसाठी छान आहे। लहान मुलांना असं तुम्ही बनवून दिलं ना तर मुलं खाऊ शकते। चांगलं हे आता मिक्स करून घेऊया स्टफिंग। हे बघा तुम्ही बघू शकता, मी मला जसं येते तसं मी बनवलंय, तुम्हाला तुमच्या आवडीने बनवा। आता आपण सँडविच बनवून घेऊया। 2 ब्रेड घ्यायचे, ब्रेडला बटर लावायचं पहिल्यांदा, नंतर चटणी लावूया। चटणी पण बघा किती सुंदर झाली, तुम्ही बघू शकता ही चटणी। तुम्हाला तिखट कमी किती पाहिजे त्याप्रमाणे लावायचं, नंतर हे स्टफिंग टाकायचं त्याच्यावरती। परत वरून बटर लावून घ्यायचं। सँडविचच्या भांड्याला ठेवून गरम करून गॅसवरती तुम्हाला जसं पाहिजे तसं खरपूस भाजून घ्यायचं सँडविच व्यवस्थित अगदी। तुम्हाला दाखवते मी, माझ्याकडे असा सँडविचचा भांडा आहे। आता सँडविचच्या भांड्याला बटर लावून घेऊया आपण। सँडविच ठेवूया त्याच्यावरती, बंद करून गॅसवरती लावून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला सँडविच तयार आहे। बघा कसं खरपूस भाजलेलं आहे, सुंदर झालंय। असं बनवून बघा। तुम्ही बघू शकता आपलं पनीर चीज सँडविच तयार आहे।